नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किणू आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत. आपण करत आहोत अष्टविनायक यात्रा आणि त्यासाठी आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीच्या चरणी. चला तर मग घेऊया महागणपतींचं दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद. पुणे अहिल्यानगर महामार्गावरून प्रवास करताना एका क्षणी तुमची नजर एका अतिशय भव्य आणि दिव्य प्रवेशद्वारावरती स्थिरावते. हे केवळ मंदिराचे प्रवेशद्वार नाही, तर हे त्या पवित्र भूमीचे महाद्वार आहे जिथे साक्षात महादेवांनी नतमस्तक होऊन बाप्पाची आराधना केली होती. आज आपण आलो आहोत अष्टविनायकांपैकी अत्यंत शक्तिशाली आणि तेजस्वी स्थान मानल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र रांजणगाव मध्ये. महामार्गावरून आत शिरतानाच एक वेगळी ऊर्जा जाणवते. बाहेरच्या जगाचा गोंधळ मागे सुटतो आणि आपण एका दैवी वलयात प्रवेश करतो. आज आपण पाहणार आहोत महागणपतीचा इतिहास, मंदिराची गूढ रहस्य आणि वास्तुकलेचा अद्भुत नमुना. चला तर मग पुन्हा एकदा म्हणूया गणपती बाप्पा मोरया. मंदिरात मुख्य गाभाऱ्याकडे जात असताना एक सुंदर कॉरिडॉर लागतो. पण मित्रांनो, इथे घाई करू नका. या भिंतींकडे नीट पहा. येथे रांजणगावचा संपूर्ण इतिहास चित्रांच्या माध्यमातून जिवंत केला आहे. प्राचीन काळी घुसमत नावांचे थोर ऋषी व गणेश भक्त होते. त्यांनी अनेक शतके तपश्चर्या करून भगवान गणेशाचा कृपाशीर्वाद मिळवला होता. अचानक एके दिवशी त्यांच्या शिंकेमधून लाल रंगाचा मुलगा निर्माण झाला. घुसमत ऋषींचा हा पुत्र दिवसेंदिवस मोठा होत गेला. अनेक विद्या, शस्त्रे यांमध्ये तो निपुण झाला. तो मोठा गणेश भक्त होता, परंतु असुरी शक्ती त्याच्या अंगात संचार करीत होती. त्याने अनेक वर्षाच्या तपश्चर्येमधून भगवान शंकरांच्या कृपेने भगवान गणेशास प्रसन्न केले. भगवान गणेशाने त्याला सोने, चांदी व रुपे यांची 3 फिरती नगरे भेट दिली व वरदान दिलेली ही 3 नगरे ज्या दिवशी एका रेषेत येतील त्यावेळी तुझा मृत्यू होईल. तेव्हापासून तो राक्षस त्रिपुरासूर म्हणून ओळखला जाऊ लागला. भगवान गणेश व महादेवांच्या वरदानांमुळे त्रिपुरासूर राक्षस उन्मत्त झाला. त्याच्या अत्याचाराने ऋषी, मानव व दैव त्रस्त झाले. कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे जाऊन यामधून सुटका करण्यासाठी प्रार्थना करण्याचे सर्वांनी ठरवले. सर्व ऋषीमुनी, देव व मानवगण यांनी कैलास पर्वतावर जाऊन भगवान शिवशंकराची प्रार्थना केली व त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्याची विनंती केली. महादेवाने त्रिपुरासुराचा वध करण्याचे मान्य करून लढाईला सुरुवात केली. प्रथम त्रिपुरासूर राक्षसाने भगवान शिवशंकराचा पराभव केला. त्याच वेळी नारद मुनी यांनी कथनाप्रमाणे भगवान गणेशाची पूजा लढाईपूर्वी केली नाही, ती पूजा करावी व आशीर्वाद घ्यावे. त्याप्रमाणे श्री क्षेत्र मणिपूर येथे जाऊन गणेशाची स्थापना करून उग्र तपश्चर्या महादेवांनी सुरुवात केली व राक्षस वधासाठी अस्त्र द्यावी अशी विनंती केली. हे श्री क्षेत्र मणिपूर म्हणजेच सध्याचे रांजणगाव होय. महादेवांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन भगवान गणेश 10 मुख व 20 हात असलेल्या महाकाय रूपात प्रकट झाले. अशा महाकाय स्वरूपामुळे येथील गणपतीस महागणपती म्हणून ओळखण्यात येते. महादेवास एकाक्षर मंत्र देऊन त्रिपुरासूर वधात यश येईल असे गणेशाने सांगितले आणि महादेव त्रिपुरासुरावरती चालून गेले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला महादेवांनी एका बाणात एकाक्षरी मंत्राच्या सामर्थ्याने भीमाशंकर येथे त्रिपुरासुराचा वध केला. त्या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. महान साधू व गणेश भक्त श्री मोरया गोसावी यांच्या आज्ञेने वेद संपन्न मोरोबा देव यांनी रांजणगाव येथे येऊन महागणपतीची पूजा अर्चा व सेवा सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत देवघराण्यातील वंशज ही परंपरा सांभाळत आहेत. रांजणगाव येथील वेदशास्त्र संपन्न राजमान्य राजश्री मोरोबा देव यांना श्री महागणपतीचे पूजा, नैवेद्य, नंदादीप व अन्नछत्राकरता राजमान्य राजश्री माधवराव पंडित प्रधान पेशवे यांनी शके 1690 म्हणजेच 23 ऑगस्ट 1768 मध्ये पाबळ तालुक्याची सनद दिली होती. पंतप्रधान सवाई माधवराव पेशवे यांनी खाजगीमधून महागणपतींच्या मूर्तीभोवती दगडी मंदिर बांधले व नंतर
इंदूर येथील सरदार किबे यांनी लाकडी मंडप बांधला. महागणपतीच्या मंदिराभोवती दगडी ओवऱ्यांचे काम पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर व महादजी शिंदे यांनी स्वखर्चाने केले. पेशवे दप्तरांप्रमाणे पेशव्यांचे मुत्सद्दी नाना फडणवीस यांनी पुण्यातील रमणबाग येथून मंदिराकरता दर साल अनुदान पाठवले. पेशव्यांनी दिलेल्या सनदेप्रमाणे देव कुटुंबीय देवस्थानाचा खर्च करीत होते. त्यानंतर 31 जुलै 1948 रोजी न्यायालयाने सार्वजनिक विश्वस्त संस्था तयार केली. या संस्थेने आजपर्यंत देवस्थानाचा कारभार चालवला जातो. 1993 मधील विश्वस्त मंडळाने नगारखाना इमारत बांधून देवस्थान सुधारण्याचा श्री गणेशा केला. रांजणगावचे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. याची रचना इतकी अचूक आहे की वर्षातून ठराविक काळात सूर्याची पहिली किरणे थेट बाप्पांच्या मूर्तीवर पडतात. हे मंदिर 9व्या किंवा 10व्या शतकातील असावे असे मानले जाते. पुढील काळात श्रीमंत माधवराव पेशव्यांनी मुख्य गाभारा बांधला, तर इंदूरचे सरदार किबे यांनी हा भव्य सभामंडप उभारला. पूर्वी या गावाला मणिकपूर असे म्हटले जायचे. इथला प्रत्येक दगड पेशवेकालीन वैभवाची आणि भक्तीची साक्ष देतो. आता वेळ आली आहे त्या क्षणाची ज्यासाठी आपण आतुर होतो. गाभाऱ्यात पाऊल ठेवताच एक अनामिक शांती आणि गारवा जाणवतो. समोर आहेत आपले लाडके महागणपती. हे रूप पहा मित्रांनो, अत्यंत प्रसन्न आणि तेजस्वी. बाप्पा कमळावरती विराजमान असून त्यांच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी आहेत. पण इथलं सर्वात मोठं रहस्य म्हणजे मुख्य मूर्तीच्या खाली असलेल्या तळघरातील मूळ मूर्ती. असे मानले जाते की ही मूर्ती 10 सोंड आणि 20 हात असलेली आहे, जिला महोत्कट गणपती म्हणतात. बाप्पांचे ते डोळे जणू थेट आपल्या काळजावर डोकावत आहे. आपल्या मनातील सर्व चिंता या एका दर्शनाने कुठल्या कुठे दूर पळून जातात. बाप्पांच्या दर्शनानंतर परिसर फिरणे खूप सुखद आहे. दर्शनानंतर मंदिराच्या विशाल परिसरात फिरताना आपल्याला मुख्य मंदिराच्या मागील बाजूस विठ्ठल रखुमाईचे अत्यंत सुंदर मंदिर पाहायला मिळते. विठू माऊलीचे हे रूप पाहून मन प्रसन्न होते. त्याच जवळ महादेवाचे प्राचीन सुंदर मंदिर आहे, जे त्रिपुरासुर वधाच्या कथेची आठवण करून देते. पुत्राच्या दर्शनापूर्वी किंवा नंतर पित्याचे हे दर्शन पूर्णत्व देते. महादेव मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला एक छोटासा पाण्याचा तलाव आहे. शांत पाणी आणि आजूबाजूला असलेल्या जुन्या वस्तू पाहून मन अगदी निवांत होते. दर्शनानंतर इथे 2 मिनिटं बसून तुम्ही स्वतःला पुन्हा शोधू शकता. तसेच परिसरात श्री दत्त मंदिर आणि मारुतीरायांचे मंदिर देखील आहे. इथला परिसर इतका स्वच्छ आणि शांत आहे की शहरातल्या धावपळीत आपण जे मानसिक स्वास्थ्य गमावतो ते इथे नक्कीच परत मिळेल. इथला वारा आणि मंदिराचा तो शांत कोपरा आपल्याला खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवित करतो. येथील श्री महागणपती देवस्थान ट्रस्ट भक्तांसाठी राहण्याची व महाप्रसादाची उत्तम सोय करते. इथली स्वच्छता, शिस्त आणि देवस्थान ट्रस्टने केलेली सोय खरोखरच कौतुकास्पद आहे. रांजणगावची एक खास परंपरा तुम्हाला माहिती आहे का? संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवात घरोघरी मूर्त्या बसवल्या जातात, पण रांजणगावकर आपल्या घरी गणपती बसवत नाहीत. त्यांच्यासाठी हा महागणपतीच सर्वस्व आहे. सर्व गावकरी याच मंदिरात एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. ही एकी आणि श्रद्धा खरोखरच कौतुकास्पद आहे. तर भक्तगणो, आता आपण जाणून घेऊया श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीच्या मंदिराबाबतची माहिती इकडच्या विश्वस्तांकडून. नमस्कार. नमस्ते. सर्वप्रथम आपल्या भक्तांना आपले नाव सांगा. नमस्ते, माझे नाव ओंकार नितीन देव. मी रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचा मुख्य विश्वस्त आहे.
आपल्या देवस्थानबद्दलची माहिती सांगायची म्हटलं तर आपले देवस्थान हे मुद्गल पुराणामध्ये पण त्याचा उल्लेख आहे व सर्व गणेशाच्या धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. कृष्णत ऋषींच्या शिंकेपासून तयार झालेल्या बालकाचा त्रिपुरासूर कसा झाला व त्रिपुरासूर उन्मत्त झाला. तो उन्मत्त झाल्यानंतर भगवान शंकर त्यांच्यावर चालून आले. त्यानंतर त्यांना काही यश भेटत नव्हतं त्रिपुरासुराच्या वधामध्ये, तर त्यांनी इथे येऊन 12 वर्ष तपश्चर्या केली व भगवान गणेशाला प्रसन्न करून इथून भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला. आपल्या स्थानाचं असं वैशिष्ट्य आहे की पित्याने पुत्राची इथे तपश्चर्या केली व आराधना केली, असं आपल्या इथलं स्थानाचं आहे व आपलं स्थान हे स्वयंभू आहे. त्यामुळे बाकीच्या सर्व गोष्टी आपण ज्ञात करूनच घेत आहोत की देवस्थानचे धार्मिक विविध उपक्रम असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने भाद्रपद यात्रा आपली मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो. भाद्रपद यात्रेमध्ये पूर्ण वर्षातले प्रतिपदेपासून ते चतुर्थीपर्यंत, म्हणजे आपल्या घरी गणपती बसायच्या आधी 3 दिवस इथे यात्रा असते. तर प्रतिपदा ते चतुर्थी वर्षातले 4च दिवस आपण गणेशाला हात लावून स्पर्श करून या कपड्यांवर आपण दर्शन घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ते एक मोठ्या प्रमाणामध्ये आमची मोठी यात्रा असते. त्यानंतर माही उत्सव असतो. माही उत्सव झाल्यानंतर ज्येष्ठ उत्सव असतो. प्रत्येक विनायकीला गणेशाचा एक जन्म आहे. त्याप्रमाणे आपल्यामध्ये प्रामुख्याने 3 विनायक्या मोठ्या केल्या जातात. आपण ज्येष्ठीतला, माहीतला आणि भाद्रपदचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि सर, आम्हाला या मंदिराची वैशिष्ट्य काय आहेत? म्हणजे जसं आम्ही बघितलं की जो आपला सभा मंडप आहे तो खूपच छान आणि नक्षीदार आहे. तर मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणले तर आपलं जे मंदिर आहे ते माधवराव पेशव्यांनी बांधलेलं आहे. माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. त्याचप्रमाणे जो तुम्ही आता सभामंडप पाहिला तो माधवराव पेशव्यांचे सरदार किबे म्हणून होते, त्यांनी तो बांधून दिला आहे. व पाठीमागच्या साईडला ज्या ओऱ्या आहेत आपल्या, त्या ओऱ्या होळकरांनी, म्हणजे माधवराव होळकर म्हणून इथले सरदार होते पेशव्यांमधले, त्यांनीच आपल्याला इथे जीर्णोद्धार करून दिलेला आहे. तर आता आपण जाणून घेऊया या मंदिराच्या सामाजिक कार्याबद्दलची जाण. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या या भक्तगणांना आपल्या या मंदिराची सामाजिक कार्य कुठली आहेत तर त्याबद्दलची थोडीशी माहिती द्या. नमस्कार, मी संदीप दौंडकर, देवस्थान ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे. आज खऱ्या अर्थानं महागणपती हे एक अष्टविनायकपैकी 4था गणपती, मानाचा गणपती असल्या कारणानं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुराणनगर रोडवरती असल्यामुळं, आणि तिसरी गोष्ट इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं आज आपल्याकडे अनेक धार्मिक विधी आणि रोजची भाविकांची एक संख्या पाहता आपल्याकडं रोज असं लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आणि आपण प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे प्रत्येक वेळेस भाद्रपद उत्सवाचे 6 महिने ज्येष्ठी असेल येणारे प्रत्येक धार्मिक छोटे उपक्रम या ठिकाणी भाविकांसाठी राबवण्याचा आतोनात प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक दिवशी या ठिकाणी भाविकांना अन्नदानाचाही मोफत उपलब्ध या ठिकाणी करून दिले आहे. तसंच आपल्याकडे सुसज्ज असं भक्तनिवास आहे. त्याचप्रमाणे पार्किंगची व्यवस्था, येणाऱ्या भाविकाला कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही पाहिजे यासाठी आम्ही ॲज अ देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळ याच ठिकाणी आम्ही कटिबद्ध असतो. धन्यवाद गुरुजी हे माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, ही होती आजची आपली शंखयात्रा श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीच्या चरणी. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आमच्या अष्टविनायक यात्रेची प्लेलिस्ट नक्कीच बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा, आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत शंखयात्रा, शंखनादातून दिव्यतेकडे. गणपती बाप्पा मोरया.